मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुपर्णा शांतनूला पुन्हा जाणीव करून देते की मी तुला मुदत दिली होती आणि त्या मुदतीच्या आत जर पल्लवीने तुला होकार दिला नाही तर मी म्हणेल तेच करावं लागेल। हे ऐकून शांतनूला धक्का बसतो। शांतनू सांगतो, मोठी आई, तू दिलेलं वचन मला माहीत आहे, मला खात्री पण आहे की नक्की काहीतरी चांगलं होणार, पल्लवी मला होकार देणार। तर सुपर्णा लगेच तेथून जाते। शांतनू टेन्शनमध्ये येतो। इकडे निहारिका कॉलेजला चाललेली असते तेव्हा तिची आई तिला सांगत असते, निहारिका प्लीज काहीतरी तू खाऊन घे। निहारिका रागावलेली असते तेव्हा ती बोलते, आज मी कॉलेजला चालले आहे, इंटरव्ह्यूचा रिझल्ट माझ्या मनाप्रमाणे आला नाही तर मी सूर्यवंशींना सोडणार नाही। तेव्हा निहारिकाचे बाबा निहारिकाला समजावतात, आपणही त्यांच्यावर खूप प्रेशर टाकलं आहे, त्यामुळे रागाच्या भरात तू काही वेडवाकडं करू नकोस। तेवढ्यातच निहारिकाला ज्योतीचा फोन येतो। तेव्हा निहारिका बोलते, काय काम होतं, पटकन बोल। तेव्हा ज्योती विचारते, तू काय करतेस? निहारिका तिला उलट उत्तर देते, मी पार्टी करते आणि खूप डान्स पण करत आहे, तुला एन्जॉय करायचं असेल तर तू पण इकडे ये। ज्योती निहारिकाला बोलते की मला इंटरव्ह्यूबद्दल समजलं म्हणूनच मी तुला कॉल केला आणि सर्व व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस। तेव्हा ज्योती तिला सांगते, माहीत आहे का ब्रो 2 दिवस घरी नव्हता। तेव्हा निहारिका विचारते मग? तेव्हा ज्योती शांतनूची फूस लावते आणि सांगते की शांतनू हा दापोलीला पल्लवीला भेटायला गेला होता। हे ऐकून निहारिकाला धक्का बसतो। निहारिका विचारते, म्हणजे ती पल्लवी शांतनूला एवढी आवडायला लागली का? आता मी त्या पल्लवीकडे पाहूनच घेते, कारण तिने माझ्याशी पंगा घेतला आहे। दुसरीकडे मोठे काका आणि प्रदीप शांतनूबद्दल बोलत असतात। प्रदीप सांगतो, मला वाटलं होतं मधल्या काळात शांतनूचं पल्लवीबद्दल वेळ कमी झालं असेल, परंतु नाही, दिवसेंदिवस ते वाढतच चाललं आहे। परंतु मोठे काकांना निहारिकाच्या परमनंट करण्याबद्दल काळजी वाटते। आदिती मॅडमने इंटरव्ह्यू घेतलेला असतो। तेवढ्यातच बबन तेथे येतो आणि विद्यापीठातून हे पत्र आलं आहे असं सांगतो व लगेच तेथून निघतो। तेव्हा मोठे काका लगेच ते पत्र वाचतात। ते पत्र वाचून ते प्रदीपकडे नुसते पाहतच राहतात। त्यांना खूप मोठा धक्का बसलेला। इकडे कॉलेजमध्ये शांतनू गाडी घेऊन येतो। त्यानंतर दुसरीकडे निहारिकाही गाडीतून आलेली असते, परंतु शांतनूचं तिच्याकडे लक्ष जात नाही। निहारिका गाडीतून खाली उतरते आणि शांतनूकडे पाहतच राहते। तेव्हा शांतनू लगेच पल्लवीला फोन करतो। पल्लवी शांतनूच्या पाठीमागेच असते। ते दोघेही खूप कोड्यामध्ये बोलत असतात। शांतनू पल्लवीला पाहतो आणि लगेच फोन ठेवतो। तर पल्लवी सांगते, कोड्यात बोलायचं नाहीतर आपल्यावर कुणालाही संशय येईल। तेव्हा शांतनू पल्लवीकडे प्रेमाने पाहतच राहतो आणि खूप छान दिसते असं बोलतो। तर पल्लवी खूप गोंधळते। तिच्या बॅगमधून एक नोट्स काढते आणि याच्यामध्ये बघून बोला असं शांतनूला सांगते। पल्लवीने नोट्स उलटी पकडलेली असते। शांतनू बोलतो, उलटी आहे तेवढी तरी सरळ कर, मग त्याच्यात पाहून बोलूयात। तेव्हा ते दोघेही त्या नोट्समध्ये पाहत असतात। पल्लवी बोलते, म्हणजे आता कुणाला डाऊट येणार नाही, सर्वांना वाटेल की मी तुम्हाला काहीतरी शंका विचारत आहे। शांतनू पल्लवीकडे पाहून तिला चॅप्टर असं बोलतो। पल्लवी बोलते, काय बोललात? तेव्हा शांतनू सांगतो, कुठल्या चॅप्टरबद्दल आपण डिस्कस करायचं? पल्लवी काहीच बोलत नाही। तर शांतनू तिला बोलतो, म्हणूनच तू मला खूप आवडतेस। तेव्हा ते दोघेही नोट्सबद्दलच बोलत असतात। पल्लवी सांगते, तुम्ही मला हा फॉर्म्युला समजावून सांगा। तर शांतनू पुन्हा रोमॅन्टिक होत तिच्याबरोबर बोलतो, ॲक्च्युली मला ह्या फॉर्म्युल्यापेक्षा तुझ्या पर्सनॅलिटीचा फॉर्म्युला अगदी समजावून सांगता येईल। तर पल्लवी गालातल्या गालात हसत असते। इकडे मात्र निहारिकाचा दोघांना एकत्र पाहून जळफळाट झालेला असतो। इकडे शांतनू पल्लवीला विचारतो, आज रात्री डिनरला यायचं का? त्यासाठी पल्लवी नकार देते आणि मेसचा खाडा होईल असं शांतनूला सांगते। शांतनू बोलतो, हे काय आता कारण झालं का? तर निहारिकाजवळ मोठे काका येतात आणि तिचं अभिनंदन करतात। असं म्हणून निहारिकाला ते लेटर देतात आणि सूर्यवंशी कॉलेज फॅकल्टीमध्ये तुमचं स्वागत आहे असं तिला बोलतात। निहारिका लगेच ते लेटर वाचते। त्यावेळी निहारिकाला समजतं की मी तर ह्या कॉलेजमध्ये परमनंट झाले। ती मोठ्या काकांना थँक्यू बोलते। मोठे काका बोलतात, आता घरी पण ही गुड न्यूज कळव। तेव्हा निहारिका हो बोलते। मोठे काका तिला आशीर्वाद देतात आणि शेवटी तूच जिंकली असं म्हणून लगेच तेथून जातात। निहारिका मनात विचार करते, विनर तर मी होणारच होते, आता लुझरला त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल।
तर इकडे शांतनू पल्लवीला आग्रह करत असतो की प्लीज रात्री डिनरला चल. पल्लवी तिथून जायला लागते. तेवढ्यातच ते दोघेही समोर निहारिकाला पाहतात. निहारिका अगदी नजर रोखून त्या दोघांकडे पाहत असते. तेव्हा पल्लवी शांतनूला सांगते, सर मी नंतर तुम्हाला प्रोजेक्ट सबमिट करते. असं म्हणून ती जायला निघते. तर निहारिका तितक्यात तिला थांबवते आणि तुमचा जॉईंट प्रोजेक्ट कसा चालला आहे असं त्या दोघांनाही विचारते. निहारिका पुन्हा विचारते की पल्लवी, जर तुला काही प्रोजेक्टबद्दल अडचणी निर्माण झाल्या तर तू मला विचारू शकते, कारण मी या कॉलेजची परमनंट टीचर झाले आहे. हे ऐकून मात्र शांतनू पल्लवीला धक्का बसतो. तेव्हा निहारिका पल्लवीला आव्हान करते आणि तिला सांगते, आता मी लवकरच तुझ्या डिपार्टमेंटची हेड पण होणार आहे. तू काय बोलतेस, कुठे राहते, कुठे जाते यावर माझं बारीक लक्ष असणार आहे. असं म्हणून ती मनात विचार करते. शांतनू, तू पल्लवीशी लग्न करण्याचं स्वप्न पाहतो ना, आता तिचं इथं राहणंही मी मुश्किल करून टाकणार आहे. तेव्हा शांतनू निहारिकाला सांगत असतो की तू पल्लवीला काही बोलू नकोस. निहारिका उलटा गेम सुरू करते आणि मुद्दाम बोलत असते की पल्लवी तर कॉलेजची एसआर आहे, त्यामुळे तिला काय हवं नको ते हे पाहण्याची जबाबदारी माझीच असणार. त्यात ती लाडकी विद्यार्थिनी आहे. ती अपसेट असेल तर तिची काळजी घ्यायलाच पाहिजे आणि ती जिथे कुठे जाईल तिथे जाऊन तिची विचारपूस पण करायला पाहिजे. असा खोचक टोमणा ती शांतनू पल्लवीला मारत असते. शांतनूच्या तोंडातून पल्लवी असं नाव येतो तेव्हा तो स्वतःला सावरतो आणि शीर्षेकर, तुझ्या लेक्चरची वेळ झाली असेल, तू इथून जा असं बोलतो. तेव्हा पल्लवी ठीक आहे असं बोलते आणि निहारिकाचं अभिनंदन करून लगेच तिथून जाते. तेव्हा शांतनू निहारिकावर खूप रागवतो आणि तिला विचारतो, हे सर्व मुद्दाम करतेस ना? तेव्हा निहारिका तोऱ्यातच सांगते, नाही मी का मुद्दाम करेल, आता आपण तिघं ह्याच कॉलेजमध्ये असणार, त्यामुळे तू कुठे जातो वर आमचं लक्ष असतं हे लक्षात ठेव. तेव्हा मात्र शांतनू सांगतो की तुझ्याशी वाद घालायला माझ्याकडे वेळ नाही असं म्हणून तो तिथून जातो. दुसरीकडे मोठे काका आणि प्रदीप केबिनमध्ये खूपच हसत असतात. तेव्हा प्रदीप बोलतो, आदिती पॅनलवर असूनही निहारिका परमनंट कशी झाली याचं मला आश्चर्य वाटत आहे. तेवढ्यातच शांतनू तेथे येतो आणि मोठ्या काकांना विचारतो, निहारिकाला आपण आपल्या कॉलेजमध्ये परमनंट केलं का? तेव्हा मोठे काका सांगतात, आपण नाही, विद्यापीठाच्या पॅनेलने केलं आहे आणि त्या पॅनलमध्ये कोण होतं हे तुला चांगलंच माहीत आहे. तेव्हा शांतनू महाजनांवर खूप भडकत असतो आणि सांगतो, माझं त्यांच्या मुलीवर प्रेम नाही, मग ते हट्ट का करतात? प्रदीप सांगतो की त्यांना सूर्यवंशींबरोबर संबंध जोडायचे असेल तर काय हरकत आहे. शांतनू बोलतो की जर माझा निहारिकावर प्रेमच नाही तर मी कॉम्प्रोमाइज करून लग्न का करायचं? तर मोठे काका शांतनूला सांगतात, काही दिवसांनी तू ह्या खुर्चीवर बसणार आहे याचं भान तरी ठेव. निहारिकाच तुझ्या योग्यतेची आहे, ती पल्लवी नाही. शांतनू सांगतो, जर चांगली मुलगी माझ्या आयुष्यात येणार असेल तर आपली फॅमिली तिला का स्वीकारत नाही? तर मोठे काका त्याला उलट विचारतात, जसं काय तिने होकार दिला असंच तू बोलत आहे. तेव्हा शांतनू खूप गोंधळतो. शांतनू स्वतःचा निर्णय सांगतो की मी लग्न करीन ते फक्त पल्लवी बरोबर. तर मोठे काका त्याच्यावर अजून ओरडतात. तेवढे शांतनूला कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा तो लगेच बाहेर जातो. तर दुसरीकडे सुपर्णा निहारिकाला फोन करून तिचं अभिनंदन करते आणि मला खात्री होती की तू परमनंट होणार असं बोलते. त्यानंतर त्या दोघींचा पल्लवी आणि शांतनूचा विषय निघतो. तेव्हा सुपर्णा तिला सांगत असते की तुला आम्ही सून मानला आहे, त्यामुळे आमच्या घरची तू सून व्हावी अशी माझी इच्छा आहे. निहारिका बोलते, मला पण तेच हवं आहे. तर सुपर्णा सांगते, परंतु त्या पल्लवीच्या मनात नक्की काय आहे ते आम्हाला माहीत नाही. निहारिका सुपर्णाला सांगते, मी शांतनू आणि पल्लवीच्या नेहमी समोर असते. पल्लवीच्या मनात नक्की काय चाललं आहे मी नक्की शोधेल आणि विथ प्रूफ तुम्हाला दाखवेल. हे ऐकून सुपर्णा खूपच खुश असते. तर थोडं बोलून झाल्यानंतर निहारिका लगेच फोन ठेवते. इकडे सुपर्णा बोलते, निहारिका तर खूप हुशार आहे, हिच्या मनावर ठिणगी घातली पाहिजे म्हणजे आग धगधगत राहील. ही मुलगी माझ्या कामाची आहे. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शांतनू आणि पल्लवी केबिनमध्ये रोमांस करत असतात. दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली असते. तेवढ्यातच कोणीतरी दरवाजा उघडतं. ह्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.